रात्रीचा भात फोडणी घालून खाल्ल्यापेक्षा त्याचे मस्तपैकी फ्रेंच फ्राईज बनवून खा. तुम्हाला नक्की आवडणार. सगळ्यात पहिले मिरची घेतलेली आहे मी. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि ओवा टाकला. ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्यानंतर आलू घ्यायचे आहे, ते मॅश करून घ्यायचे आहे. त्यामध्ये ब्लॅक पेपर टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि जे आपण मिक्सरमधून बारीक काढलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर रात्रीचा जेवढाही भात उरला असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा चाट मसाला तुम्ही टाकू शकता इथे. चाट मसाला टाकला की आणखीन छान याला टेस्ट येते. एकदम एकजीव होईल अशा पद्धतीने मस्तपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता यशिका एवढी हॅप्पी होती की तुम्हाला काय सांगू. थोडंसं तेल घ्यायचं आहे, पोलपाटाला खाली लावायचं आहे आणि अशा पद्धतीने गोळा घेऊन तो आपल्याला अशा पद्धतीने टॅप टॅप करून आणि त्याचे चाकूने असे काप करून घ्यायचे फ्रेंच फ्राईज सारखे आणि तेलामध्ये घालून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडणार. हे फ्रेंच फ्राईज खाल्ल्यानंतर यशिका म्हटली की मम्मा या फ्रेंच फ्राईज सारखे तर बाहेरचे विकतचेही फ्रेंच फ्राईज लागत नाही. एकदा नक्की करून तुमच्या लहान मुलांना खाऊ घाला आणि ही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायलाही विसरू नका.